जशा कोल्हापुरी चपला फेमस आहेत की नाही, तसंच बघा कोल्हापुरी मसालासुद्धा फेमस आहे. तर हा कोल्हापुरी मसाला कसा बनवला जातो, तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच त्याच्यामध्ये फक्त लसूण आणि कांदाच वापरलेला असतो. तर असं नाही, त्याच्यामध्ये 22 प्रकारचे खडे मसाले वापरले जातात, 3 प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात आणि कांदा, लसूण, सुकं खोबरं, आलं, कोथिंबीर हे सगळे जिन्नस घातले जातात आणि त्याच्यापासून बनते ती कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी. बऱ्याच ठिकाणी फक्त कांदा लसूणच वापरला जातो आणि मिरच्या वापरल्या जातात आणि खूप कमी प्रमाणात काही ठिकाणी खडे मसाले वापरले पण जातात, काही ठिकाणी वापरले पण जात नाहीत आणि ती चटणी बाहेर तुम्ही घ्यायला गेलेत तर खूप स्वस्त देखील आहे. तर ओरिजिनल तुम्हाला जर कांदा लसूण मसाला चटणी जर खायची असेल तर ऑर्डर करायला लागतं स्पाइस9मधूनच. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून तुम्हाला हवी असेल चटणी तर ऑर्डर करू शकता. आणि इथे बघा मी वांग्याची भाजी केली होती, भरलं वांगं केलं होतं कांदा लसूण मसाला चटणी टाकूनच. तर इतकं छान झालं होतं आणि कलरसुद्धा इतका छान आला होता भाजीला, खूप टेस्टी आणि छान. तुम्हाला देखील असे छान छान रेसिपी करून तिखट झणझणीत अशा खायच्या असतील तर नक्की कांदा लसूण मसाला ऑर्डर करा. स्क्रीनवर नंबर देते मी, त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि कोल्हापुरी मसाला म्हणजे झणझणीत नाही, मीडियम स्पायसी असतं, झणझणीत नसतं. तर तुम्ही पाहू शकता. आणि इथं मस्त अशा मी भाकरी पण केल्या होत्या आणि भाकरी, वांग्याची भाजी, भात असं छान प्रकारे आमचा स्वयंपाक झालेला होता. भाकरी बघा कशी मस्त टुम्म अशी फुगलेली आहे, ज्वारीची भाकरी मस्त अशी वांग्याची भाजी